नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज पुन्हा एकदा 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव घसरलेला आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। तर कोणत्या तारखेपासून तुम्ही सोने खरेदी करायला सुरुवात करायची आहे त्याची तारीख जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे, ते तारीख सुद्धा बघून घेऊयात। परंतु चॅनल वरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रोजची रोज सोन्या चांदीचे भाव तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील। तर बघा मित्रांनो, आज सकाळी सोनारांची बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोनारांच्या दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा केलेल्या आहेत। म्हणजेच ग्राहकांना सोन्यामध्ये आज सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। गेल्या 5 ते 10 वर्षांमध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला सुद्धा मिळालेली नव्हती। त्यामुळे भरपूर ग्राहकांनी आज सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामधील सोलापूर जिल्हा असेल, त्यानंतर पुणे जिल्हा असेल, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, परभणी असेल, बीड असेल, अमरावती असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, नागपूर असेल, अशा मोठमोठ्या जिल्ह्यामधील भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। भरपूर दिवसांपासून भरपूर ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची होती, भरपूर ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं होतं, भरपूर ग्राहकांना स्वतःसाठी सोनं सुद्धा खरेदी करायचं होतं। परंतु सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, सोन्याने लाखाची भरारी सुद्धा घेतलेली होती। परंतु ग्राहकांना आज लाखाची भरारी घेणारं सोनं पुन्हा एकदा घसरलेलं आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण सुद्धा पसरलेलं आहे। भरपूर ग्राहकांनी आज सकाळपासून 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी सुद्धा केलेलं आहे। बघा ग्राहकांना, तुम्ही जर सोने खरेदी करायचा विचार करत असाल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला लग्न सराईसाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी भेटवस्तू म्हणून सोनं द्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा या दिवसापासून, या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात करा। तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव वाढायला पाहिजे होते, परंतु सोन्यामध्ये कशामुळे विक्रमी घसरण होत आहे। बघा ग्राहकांना, मागील 5 ते 10 वर्षांचा अंदाज बघितला तर मागील 5 ते 10 वर्षांमध्ये सोन्यामध्ये वाढच होत आलेली आहे। बघा 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये दुप्पट वाढ झालेली आहे। 2015 ते 2020 या मधल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये दुप्पट वाढ सुद्धा पाहायला मिळत आहे। म्हणजे टोटल मिळून 2015 ते 2025 या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये तिप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना वाटत होतं की सोन्यामध्ये अजून वाढ होत राहील। म्हणजेच ग्राहकांना 2026 असेल, 2027, 2028, 2029 आणि 2030 म्हणजेच या पुढच्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये अजून दुप्पट वाढ होईल अशा पद्धतीचा समज भरपूर ग्राहकांमध्ये निर्माण सुद्धा झालेला होता। परंतु ग्राहकांना हा तुमचा समज नाही, तर हा तुमचा 100% गैरसमज सुद्धा ठरणार आहे। कारण आज सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या अंदाजानुसार, सोन्याचा वर्षानुवर्ष व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या अंदाजानुसार आणि सोन्याची खरेदी विक्री करणाऱ्या भरपूर ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्यामध्ये पुढच्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये सध्याच्या स्थितीला संतापाचं वातावरण सुद्धा पसरलेलं आहे। कारण ज्या ग्राहकांनी पूर्वीपासून सोनं राखून ठेवलेलं होतं, ज्या ग्राहकांनी मागच्या 4 ते 5 महिन्यांपूर्वी सोनं खरेदी केलेलं होतं, त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। भरपूर ग्राहकांनी घसरणीच्या भीतीने सोनं सुद्धा
मोडलेलं आहे। भरपूर ग्राहकांनी सकाळपासून सोनारांच्या दुकानांच्या बाहेर सोनं मोडण्यासाठी गर्दी सुद्धा केलेली आहे। बघा, ग्राहकांना आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे वर्षानुवर्ष जुनं सोनं असेल तर त्यांनी ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। ते माहिती सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात। परंतु ग्राहकांनो, जर तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं खरेदी करायचे असेल तर तुम्ही सुद्धा या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा करायची आहे। बघा, आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुभवी अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार आणि अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या तारखेपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। बघा, ग्राहकांना आज 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे भरपूर ग्राहकांनी आज सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। बघा, आज 1000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं खरेदी सुद्धा केलेलं आहे। बघा, गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये या आठवड्यामध्ये जास्त सोनं सुद्धा खरेदी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ग्राहकांना या आठवड्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। बघा, जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदाच आहे। परंतु आम्ही दिलेल्या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात केली तर तुमचा डबल फायदा सुद्धा होणार आहे। बघा, या तारखेपासून तर ते या तारखेपर्यंत सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। ती तारीख कोणती आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु ग्राहकांनो, चांदीच्या भावामध्ये सर्वात मोठी वाढ सुद्धा झालेली आहे। आज 1 किलो चांदीचा भाव 1,13,500 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल आणि तुम्हाला कमी पैशामध्ये ही चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही अजून काही दिवस वाट सुद्धा पाहायची आहे। या तारखेपासून चांदीमध्ये घसरण होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु या आठवड्यामध्ये चांदीमध्ये वाढ होईल अशा पद्धतीची माहिती अनुभवी व्यापाऱ्यांनी सुद्धा दिलेली आहे। अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चांदीमध्ये अजून काही दिवस वाढ सुद्धा होणार आहे। परंतु या तारखेपासून चांदीमध्ये घसरण होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। ज्या ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्या ग्राहकांनी या दिवसापासून चांदी खरेदी करायला सुरुवात सुद्धा करायची आहे। या तारखेपासून जर तुम्ही चांदी खरेदी केली तर तुमचा फायदा सुद्धा होणार आहे, तुमचे पैसे सुद्धा वाचणार आहे, तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त चांदी मिळणार आहे। परंतु ग्राहकांना सोन्याचे भाव वाढत चाललेले होते परंतु सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत चाललेली आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल। बघा, आज अनुभवी अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणजे सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रमुख 4 कारणांमुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण होत आहे। पुढील काही दिवसांमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। तर ती 4 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की या 4 कारणांमुळे सोन्यामध्ये घसरण सुद्धा होतच आहे। बघा, ग्राहकांनो, तुम्ही सुद्धा पेपर वाचत असाल, टीव्ही वरती बातम्या पाहत असाल, वर्तमानपत्रे, मोबाईल असेल तर या मोबाईल मधील YouTube असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यावरती रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन बातम्या ऐकत सुद्धा असाल। तर या सर्व बातम्यांमध्ये एक बातमी सर्वात जास्त व्हायरल सुद्धा झालेली होती। तर ती बातमी म्हणजे ओडिशा राज्यामध्ये सोन्याच्या खाणी सापडत चाललेल्या आहेत। रोज कुठे ना कुठे सोन्याच्या खाणी सापडत सुद्धा चाललेल्या आहेत। बघा, ग्राहकांना सध्याच्या स्थितीला संपूर्ण भारत देशामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहेत। तर या खाणींमध्ये 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं सापडत चाललेलं आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। बघा, ग्राहकांना सोन्याचा भाव घसरण्याचं जे पहिलं कारण समोर आलेलं आहे तर ते पहिलं कारण म्हणजे सोन्याच्या खाणी सुद्धा सापडत चाललेल्या आहेत। तर या खाणींमध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा सापडत चाललेलं आहे। त्यासोबत ग्राहकांना सोन्याचा भाव घसरण्याचं जे दुसरं मुख्य कारण आहे तर ते दुसरं मुख्य कारण म्हणजे सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ उतरलेला आहे। बघा, सोन्याचा भाव हा शेअर मार्केट
मार्केटच्या ग्राफवरती आधारित असतो। त्यामुळे ज्यावेळेस शेअर मार्केटचं ग्राफ घसरत असतं त्यावेळेस सोन्यामध्ये विक्रमी घसरण होतच असते। बघा सध्याच्या स्थितीला सोन्याचा शेअर मार्केटचं ग्राफ घसरलेला आहे, त्यामुळे सोन्यामध्ये कालपासून विक्रमी घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये अजून घसरण होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। या ठिकाणी या फोटोमध्ये तुम्ही सुद्धा पाहू शकता भरपूर ग्राहकांनी सोनारांच्या दुकानामध्ये गर्दी सुद्धा केलेली आहे। त्यासोबतच ग्राहकांना सोन्याचा भाव उतरण्याचं जे मुख्य कारण म्हणजे तिसरं कारण आहे, तर ते तिसरं कारण म्हणजे बाहेरील देशातील महिला असेल, बाहेरील देशामधील पुरुष असेल तर ते सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक नाहीत, कारण त्यांच्याच देशामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहेत। त्यामुळे ते सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक नाहीत, त्यामुळे सोन्यामध्ये घसरण सुद्धा होतच आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जे चौथं कारण आहे, तर ते चौथे कारण म्हणजे सध्याच्या स्थितीला पुरवठा वाढलेला आहे आणि सोन्याची मागणी कमी सुद्धा झालेली आहे। बघा तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल मागील 10 ते 15 दिवसांपासून महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देशामध्ये कमी प्रमाणामध्ये सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे, कारण सोन्याचे भाव वाढत चाललेले होते त्यामुळे कोणतेही ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक नव्हते, कोणतेही ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी रिस्क सुद्धा घेत नव्हते। परंतु कालपासून भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेला आहे। सोनारांच्या दुकानांच्या आतमध्ये, सोनारांच्या दुकानांच्या बाहेर, त्या आसपासच्या एरियामध्ये जास्त प्रमाणामध्ये लोकांनी गर्दी सुद्धा केलेली आहे। म्हणजेच भरपूर ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोनं खरेदी करायचं होतं, काहींना लग्न सराईसाठी, काहींना स्वतःसाठी, काहींना गुंतवणूक करायची होते, त्यामुळे भरपूर ग्राहकांनी पैसे सुद्धा साठवून ठेवलेले होते आणि हे सर्व ग्राहक सोन्याचा भाव उतरण्याची वाट सुद्धा पाहत होते। तर आज सोन्यामध्ये सर्वात मोठी घसरण झाली, सोन्याचे भाव घसरलेले होते, त्यामुळे ग्राहकांनी आज सकाळपासून सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। बघा ग्राहकांनो, तुम्हाला 24 कॅरेटचं, 22 कॅरेटचं, 18 कॅरेटचं आणि 14 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही कोणत्या तारखेपासून सोनं खरेदी करायला सुरुवात करायची आहे ती तारीख सुद्धा बघणार आहोत। परंतु अगोदर बघून घेऊयात की आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। बघा ग्राहकांनो, आज 24 कॅरेटचं शुद्ध सोनं 97,500 रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे, 22 कॅरेटचं शुद्ध सोनं 91,000 रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे, 18 कॅरेटचं शुद्ध सोनं 86,000 रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे आणि 14 कॅरेटचं शुद्ध सोनं 73,000 रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे। म्हणजेच ग्राहकांनो 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये तब्बल 3 ते 4,000 रुपयांची घसरण झालेली आहे। मागील काही दिवसांपूर्वी 24 कॅरेटचं सोनं 1,02,000 रुपयापर्यंत पोहोचलेलं होतं, तर सध्याच्या स्थितीला 97,000 रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे। म्हणजे 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये 5,000 रुपयांची घसरण झालेली आहे। अजून काही दिवसांमध्ये हे घसरण अशाच पद्धतीने सुरू राहील अशा पद्धतीचे अंदाज देण्यात आलेले आहेत। परंतु तुम्ही कधीपासून सोने खरेदी करायला सुरुवात करा, तर बघा ग्राहकांनो थोडाफार तुम्ही पण अभ्यास करायचा आहे, त्यानंतर सोने खरेदी करायची आहे।